हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. किचनमध्ये माझ्यासाठी नाश्ता करते. हाफ फ्राय बनवते, हाफ फ्राय करते. कॅटूला मस्त सोडून आली आहे आणि आता कॅटूचं नेहमीच झालं आहे रडायचं. इथे माझा नाश्ता करून घेते. मार्केटला पण जाऊन आली आणि आज मी करणार आहे राजमा. झालं. तर रात्री पिझ्झा ठेवलेला मी हा राजमा. जसं तुम्ही काल बघितलं असेल, मी राजमा छोले वगैरे सर्व घेऊन आली, कारण मच्छी नाही आहे तर चलो इससे अभी काम चलाना पडेगा, कारण हे पण माझं फेवरेट आहे राजमा छोले वगैरे, तर ते करेन. आणि मस्त घेऊन आली आहे मँगोज. तेल वगैरे संपलेलं ते सुद्धा घेऊन आली. आता मी माझा नाश्ता, तर काल संध्याकाळी बघितलं असेल कॅमेरा लावायचा होता, पण ते झालं नाही की नाही माझं काम. मम्मीला तर माझ्या सकाळ रात्र फोन चालूच आहे, काय करते काय नाही, आलीच तर ये. मस्त राजमा बनवते, राजमा चावल. तर ती मी रेसिपी शेअर करते, एकदम सिम्पल आणि खूप टेस्टी होते, कसुरी मेथी वगैरे टाकून. आणि मला लीना बोलली की थर्सडे फ्रायडेला मच्छी येणार आहे, तो उद्या पहिला जाईन मच्छी मार्केटमध्ये आणि बघेन काय मच्छी आहे की नाही, म्हणून मी अजून गेली नाही, तो उद्या जाईन. आणि ब्लॅक पेपर ना मी मस्त क्रश करून ठेवते, त्याचा फ्लेवर टेस्ट एकदम खूप वेगळाच येतो, छान येतो. आणि दहीसुद्धा आणलं आहे. दूधचे पॅकेट होते, मला माहितीच नाही, मी अजून 2 पॅकेट मागून ऑर्डर केलं होतं त्या दिवशी, तर तसंच पडलं आहे. आणि कारण कॉफी काल तर कॉफी प्याली नाही, कारण इच्छाच नव्हती होत, तर मी विचार केला दही बनवायला ठेवते, तर दही घेऊन आले, तर ते दही ठेवते एका साईडला करून, तर म्हणजे संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. आणि हा आहे माझा नाश्ता, तर नाश्ता करून घेते. आता हे मी रेग्युलर ऑइल लावते. आता किती, आता हा 3रा टाईम, आता हा 4था टाईम. हे कॅप्सूल बघून समजते विटॅमिन एचे आहेत. आणि आता हे लावून घेते. आता हा मी 4 टाईम केसांना अप्लाय करते ऑइल. तर अजून तर काही फरक नाही आहे, तर बघू आता, अजून पुढे लगेच तर नाही वाटणार, पण आता असंच नेहमी असंच ऑइल करून मी लावेन. मम्मी नाही तर मम्मीच लावते. आता मलाच लावावं लागेल. मला ना अजिबात ऑइल असं लावायला आवडत नाही, म्हणून मम्मी असे तर मम्मीलाच मी नेहमी सांगायची. एकदम चिपचिप होतात ना हात, तर मला नाही आवडत, पण जाऊ दे, आता काय ऑप्शन नाही, तर मलाच लावायला लागणार. करून घेते. इथे आता मी राजमा बनवायला घेते आहे. कांदा चांगला चॉप करून ठेवला आहे. टमॅटरची प्युरी करणार आहे मी. पण टाकते, पेस्ट करून ठेवलेली, ह्याच्यात थोडीशी टाकते अद्रक लसणाची पेस्ट टोमॅटोमध्ये. ते लावून घेतलं आणि मला मी आपलं दाखवते आहे, राजमा करायला घेतलं आहे, आणि मला वाटलं व्हिडिओ चालूच आहे पण तो बंद होता, तर आता मी परत एकदा दाखवते मी काय काय घेतलं आहे. तर कढई चांगली तापली आहे, तेल वगैरे टाकलं, जिरं टाकलं आहे, इकडे कांदा घेतला आहे आणि टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची घेतल्यात, आणि इकडे आहेत मसाले. तर मला वाटलं व्हिडिओ मी चालू ठेवला आहे पण बंद होता. तर आता इथे जिरे टाकले, आता कांदा टाकते त्याच्यात, आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खडे मसाले पण टाकू शकता. कधी कधी हे असं होतं. आणि मी राजमा बॉईल करून घेतला आहे चांगला. बरं आहे बघितलं, नाही तर राहिलं असतं माझं आता व्हिडिओ काढायचं. कांदा चांगला लाल झाल्यावर टोमॅटो प्युरी टाकेल आणि मसाले वगैरे टाकून मस्त तेल सुटेपर्यंत ठेवायचं, नंतर राजमा ॲड करायचं. आणि राजमाचं पाणी आहे ना, जे तेच यूज करणार आहे मी, एक्स्ट्रा पाणी काहीच नाही टाकणार आहे. आणि चांगलं बॉईल करून घेतलं आहे, नरम झालं आहे. तर छोले वगैरे पण सेम असंच बनवू शकता तुम्ही, कोणतेही कडधान्य.
आणि खडे मसाले पण टाकू शकता, मी नाही टाकले कारण गरम मसाला टाकेल. जास्त फ्लेवर स्ट्रॉंग पाहिजे असेल तर खडे मसाले टाकू शकता. आणि मला आता ना खडे मसाल्याचं हे पाहिजे, सॉरी गरम मसाला करायचा आहे. विचारकडे घरीच करू कारण मार्केटचा इतका टेस्ट नसतो. जसं आपण धने पावडर वगैरे घरी करतो ना तर त्याला खूप छान टेस्ट येतो. जसं आता मी घरगुती तो लाल मसाला यूज करते तर त्याचा आपला फ्लेवरच वेगळा येतो. तर गरम मसाला पण विचार करते बनवून ठेव, थोडाच करेन, 100 ग्राम वगैरे बघते, भरपूर होतो तरी पण 100 ग्राम तर बघते, घेऊन येईन आणि करेन. मग ॲक्च्युली मला माहिती नाही किती क्वांटिटी वगैरे घ्यायची ते नाही माहिती, पण विचारेन आणि घरीच करेन मग. आणि हे पटकन करते आणि कॅटूला पण जाईन घ्यायला. कांदा चांगला लाल केला आहे. टोमॅटोची प्युरी आणि मसाला टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत ठेवायचं. कांदा चांगला लाल झाला आहे. गॅस फास्ट होता तर स्लो करते आणि आता हे टोमॅटो प्युरी टाकते त्याच्यात. मसाले टाकते, हळद घेते, हळद थोडीशीच टाकते कारण त्याच्यामध्ये मी टाकले राजमा बॉईल करताना मी थोडं मीठ आणि हळद टाकलेली, तरी ह्याच्यात मी मसाल्यामध्ये हळद टाकते थोडी. आता घरगुती मिरची पावडर, लाल मसाला, थोडीशी काश्मीरी थोडीशीच घेतली आहे आणि जिरं पावडर, तुम्ही तुमच्या अंदाजे टाका सर्व, आणि गरम मसाला. आता हे चांगलं मिक्स करून घेते. आणि थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकते आणि नंतर राजमा टाकेल. बघू आता ह्याच्यात मी हे राजम्याचंच पाणी ॲड करते आणि अजून 5 मिनटं ठेवते. तिकडे मसाला चांगला शिजला तर हे राजमा ॲड करते. पाच मिनटं ठेवते, त्याच्यानंतर कसुरी मेथी ॲड करून मग झालं. राजमा झाल्या त्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करते. इथे झालंय, मस्त बघू शकता. आणि आता गॅस बंद करते. झालं आहे राजमा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, एकदम सिम्पल आहे. खूप पटकन होता. तर व्हिडिओ वाढायचा होता म्हणून उशीर होतो, तर नाही तुम्ही माझं पटकन झालं असतं. आणि आता जाते कॅटूला घ्यायला. चल कॅटूला आता घेऊन आले, जातोय आता. तिला बोलली बाबा थोडं चाल. माझी हालत बघा तुम्ही कशी झाली. बापरे. आणि कॅटू कुठे बसले? बॉटलवर बसलेली. हा माझी कॅटू दमली आहे ना खेळू खेळू करून. हा इथे मी घेतलंय मस्त, खूप दिवसानंतर केलंय राजमा चावल आणि त्याच्यासोबत मिरची फ्राय केली आहे. आणि इकडे पापडसुद्धा फ्राय करून ठेवले आहेत. हे थोडेसे जळले आहेत कारण तेल खूप जास्त तापले होते. आणि हे क्रॅकर्स आहेत, खूप टेस्टी लागतात खायला. आणि मस्त आता जेवून घेते आणि खूप दिवसानंतर खाते राजमा चावल. सो आता आणि इकडे मस्त सिरीज लावली आहे, ती बघते. तिकडे मी खाऊन घेते. लावलं मी चष्मा, डोळे खूप जास्तच हेवी वाटत होते
आणि आता थोड्या टायमानंतर काय करेन, लिक्विडसुद्धा टाकेन डोळ्यात आणि इथे मी मस्त खाऊन घेते, मस्त सिरीज बघते आणि एन्जॉय करते माझं जेवण. कॅटू बिझी आहे फोनमध्ये, या जेवायला. पूर्ण आता घर साफ वगैरे करून घेतलं आणि मी पसारा बघा काय चाललंय गॅटू. हा, मम्माने पुन्हा साफसफाई केली आणि तू काय करते. आले मी किचनमध्ये, वाजलेत 6 वाजून गेलेत. आराम चालू होता, पूर्ण काम साफसफाई करत बसली होती. टाकी वगैरे पुसली, परत ते वॉलपेपर आहे वगैरे ते सगळं चांगलं पुसून घेतलं. पसारा होता तो सर्व क्लीन केलाय आणि थोडा टाईम बसलेली, मस्त सिरीज लागली आहे ती बघत बसलेली. मग आता आले मी किचनमध्ये, माझ्यासाठी करते चीज टोस्ट. कॅट अजून झोपली आहे, चीज टोस्ट झाले. कॅटू पण उठली, मग तिला पण काहीतरी खायला देईन. आता मी खाऊन घेते. असा चाललाय दिवस, घरीच आहे. आणि मस्त तुम्ही बघितलं दुपारी राजमा होता खायला, खूप टेस्टी झाला होता आणि खूप दिवसानंतर खाल्लं ना खूप चांगलाच लागतो. मस्त चीज टाकतो, चीज टोस्ट घेते मग. फायनली कॅमेराचं इन्स्टॉलेशन होत आहे. हां, The next day. केरला सोडून आली, आता जायचा पण टाईम झाला आहे तिला घ्यायला. आणि काय नाही, मस्त स्क्रब करून बसले मी. डाळ भात केला आणि मच्छी फ्राय करेन. चालू आहे अशी कामं. आणि फायनली कॅमेरा पण इन्स्टॉल झाला आहे आणि अशीच बसली होती. डाळ भात आणि मच्छी फ्राय, जास्त काहीच नाही. आता जाईन अर्ध्या तासानंतर कॅटूला घ्यायला. इथे बा मम्मा, मम्माकडे बा. 5 वाजता ब्लॉग स्टार्ट करते. आम्ही चाललो आहे बाहेर, सुरेना आली आहे तर होतो लगेच रेडी आणि नंतर भेटतो. आणि कुठे जातोय ते पण बघा आता पुढे. कॅटूला पण रेडी करते पटकन. फोन पहिला चार्ज करून घेते माझा. आलोय तर आम्ही बँड्रा फोर्टला, खूप वर्षानंतर आलोय ना तिघी पण आम्ही. चलो चलो, 10 वर्षानंतर आले. याद नहीं, हम लोग याद कर रहे हैं. हाँ, आम्ही कधी आलेलो लास्ट. मला तर मी ॲलेक्सला बोलून बोलून नमली. मस्त लग रहा है यार ना, खूप छान केलंय. आम्ही जवळ असून नाही आहेत. हा, सगळे कुठून कुठून येतात मग तो आपण उधर जाएगी. पूर्ण चेंज झालंय, पूर्ण चेंज. हा, इकडे शोज होतात ना. माझे 2-3 फोटो सुद्धा आहे इकडचे, एकाच पोज मध्ये. आप कहीं से भी जाओ, इट ऑल कनेक्ट्स. हाँ, पूरा कनेक्ट हो जाता है. 10 years 12 years 12 वर्ष अरे वाह, गार्डन वगैरह नहीं था ना पहले. कॅटू मस्त चालते, वॉकी वॉकी करते. कॅटू फक्त स्लाइड आवडतं तिला. किती छान वाटतं ना यार. माझा बस आले तर मी आता पण येऊन बसेन असं. हो हो हो, झाला आता. आपण तसा विचार नाही करत ना, पण त्या लोकांचे तसे विचार होतात. अरे वा, हे बघ मस्त. अय्या वा, छान गार्डन आहे. जाऊ बसायला.
नाही जात, मग स्लाइडवर जाते. ती छोटी आहे स्लाईड. किती चेंजेस झालेत यार खरोखर. गार्डन वगैरे जिम एरिया केलाय मस्त. खूप काही आहे बघायसाठी. क्या चल रहा है इन लोग का? कॅटू पाडशील क्या? मस्त भेटला तिथे. हा पहिला पावसाच्या दिवशी भेटेल. हाँ लीना जाते ना. लीना मेरे को भी लेके चलना. नाइस व्यू. हाँ हाँ बघ ना कशा लोक फोटोज काढतात आहे. हा ना. फोटो काढते. हा फोटो काढूया इथे. हाय काय तू थांब बघू खाली बघ. वाह इधर ही है ना वो गाना शूटिंग. कितने गाने हैं यहाँ पे तो. अदिति वाला. हाँ अदिति वाला और एक वो है ना टूटा टूटा वाला. टूटा टूटा एक. वाह अच्छा लग रहा है यार. बेटर. अरे वो लोग ना जूम इन करते हैं पीछे का और फिर हाँ खींचते जूम इन करते हैं वही इथे तरी बरं वाटतंय थोडं. तो. टॅटू पण चांगली वॉक करते. हाँ अरे इकडनंच लोक जातात आहे पाठी. हाँ कधी बस यात बरोबर बस. हा हवा लागते ना. मजा आली. चमक चमक आहे ना. अय्या शिट काय होतं. तो पण मस्त चालतोय. पण त्या कुठे होता तो बघितला. एकदम त्या कोण्यावर जाऊन भेटेला. त्यांचं काय आहे. वैभवशाली दादर. हे तिकडची सुटली आहे. उद्या लिखा है ना एकदम वैभवशाली दादर. अच्छा हाँ दादर ते चैत्यभूमी पण दिसते ना. वैभवशाली दादर. आयफोन होता ना तो पूरा क्लियर दिखता था. बोट बघा किती मोठी जाते. हाँ ना. मच्छी तो क्या मला टेन्शन आहे मच्छीचं कारण आम्हाला मच्छी खायला भेटत नाही. तेच तर तुम्ही काढायची आणि मस्त व्हिडिओ करायचा ना. खूप गरम असते ना.
लीनाने किती घेऊन आलेली ती, बापरे ना लीना कैसाल. मला पण थोडं दिलेलं मस्त कांदा टमाटर मध्ये. पॅटीस पॅटीस तो भाई पॅटीस का खुब्याची पॅटीस बनवलेली आहे तिने. तुझी चौपाटी का मी बोलत होती पण तुने ना मस्त बोलली यार इकडे कोर्टला जाऊया करून. हा नवीन काहीतरी एक्सप्लोर होई ना. बँड्राला हम लोग आते हैं. पाकला जायचं. नॅशनल पार्क बोल रही ना तू. हा नॅशनल पार्कला जाऊया. बघायला जंगल सफारी पुरे तो बघ कसा उभा राहिलाय तो बघ. हा काढतोय तो. हा रील्स वगैरे पण चालल्यात. चला येतं तिकडे त्याची सेल्फी चालू आहे. सर्व आपल्यामध्ये बिझी आहेत ना आणि आम्ही बघतो इकडे कोण काय करते. कुठे. अच्छा इथे पण आहे. हा ते मी बघायलाच विसरली. तुम्ही बोला ना ऑफकोर्स. काय बोलते. हा ग असतील अट्ट मग. मला तर खूप आवडतं यार इकडे यायला माहितीये. शांत वाटतं समुद्र भरती पण बघा येते. किती छान वाटतं मग सर्व तिकडे जाऊन बस. एकदम फोटो काढते. हो ना. हा 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 फोटो येईल तिकडे. तेच. फिरतो आम्ही मस्त. कॅटू से हाय. हाय. छान फोटोज वगैरे आम्ही काढले आहेत मस्त. आता जातो इकडे खाली. कॅटू 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 बाय. कॅटू कॅटू बाय. बाय बाय मम्मा. कॅटू बाय बाय. कॅटू बाय बाय. कुठे चालली कॅटू. सुप्रियाचा व्हिडिओ मी काढते. सुप्रिया चालली. सुप्रिया एन्जॉय करते. केवढ्या दिवसानंतर सुप्रिया बाहेर निघाली. सुप्रिया आता झाली आहे फ्री है ना. आजाद. प्लांट्स बहुत अच्छे लगाए लीना. प्लांट्स तो देखो बहुत अच्छे लग रहे हैं. मैंने लेके आया जास्वंदी का. कौन सा. जास्वंदी का. हाँ ये तो मेरा फेवरेट है. मेरे पास कितना ना घर में ऐसा. हाँ. वाह कोकल कलर में फेवरेट. जातो आम्ही बाहेर आणि कॅटू आमच्या इकडे लोक डॉगी आहे समोर. पुढे चालले धावत पळत. कॅटू थांब हा. डॉगी आहे तिकडे. कौन सा बोल रहे हो. कॅटू बघ आला बुटा. हा लेके जाओ. लेके जाओ. लेके जाओ. ये नाही तिकडे. लीना बोलते शाहरुख खान के दीवाना है ना. ये साइड से देखते देखते जाएंगे. अच्छा नो एंट्री. नहीं उधर नहीं जाने का. मतलब ये लाइन से नहीं बोल रही हूँ ऐसे. हाँ वो तो हमको भी मालूम है भाई. नो एंट्री ना. त्यांनी दरवाजा ओपन केल्याच्या नंतर पूर्ण दर्याच दिसतो. असं आहे.
आज म्हणत की सामने कोई खड़ा नहीं है. अच्छा इधर, अच्छा आगे आगे आगे. हा वाव नारियल पाणी. शाहरुख खानचे फॅन सर्व उभे आहेत. शाहरुख खान काही येत नाही हा. आणि ईदला येतो बाहेर. पुढे सलमान खान दिसला. पुढे सलमान खानचं fan येतं. हाँ. लेकिन इधर ही खड़े रहते हैं ना, फोटोज Post वीटोज office निकालते इथेच हैं. आहे. तिथे हाँ बैंड स्टैंड. हाँ सलमान खान आणि आपण गेलो होतो फोटो. हा, नाही ते. अच्छा हाँ. पण त्यांनी Bandstand ग्लास pantry. घातलेला. हे रेखा का बघलंय बसेरा. लाईन लागली हर्ष बेकरी मध्ये. किती लाईन आहे यार खरोखर. हर्ष बेकरी का मेन्यू. हॅलो. आम्ही आलोय घरी आणि इकडे काय काय आणलंय. चिकन बर्गर आहे, मटन पॅटीस आहे आणि लीनाला खायचं होतं फ्राईड राईस पण ते नाही भेटलं. ये क्या लिया लीना तुमने? चिकन रोल. चिकन रोल. थांब थांब. कॅडूला पेस्ट्री घेतली ना. हा फ्राईड राईस नाही पण गॅस संपला म्हणजे तिने- गॅस नाही म्हणून नाही बनवत आहे. हे काय एवढं? पॅटीस मेरे बोल की ऐसा सॉस ना. हे मटन का पॅटीस है ना. और ये चिकन पॅटीस है. ये चिकन है लीना. ये पेस्ट्री है, ये मटन पॉप है. अच्छा हा ये हे घे. pastry आहे, हा. एवढे का आणले? आणि भुकी आहे. सगळं भूक. हा मी भुकी आहे. मला पाहिजे म्हणजे खायला. आम्ही खायला जेवलो नाही. कु- हा अजून. बर्गर खाऊन घेतो. त्याची साईज आता दिवसांदिवस छोटी तू पहिला हे कर ना खाणार नाही. ही बाय अच्छा नाही ते खायची. ते खाई- ते ते खोलू नको पहिला. अच्छा हा हा नाही तर ही एक नाही खाणार नाही नाही. फिर काय खाते? ठीक है फिर भी लेकिन मालूम है कितना बड़ा आया करता था यार. हा हे हर्ष बेकरीचा चिकन बर्गर. त्यांची मेयोनीज मस्त असते. वाईट. लोक बनवतात. मी तुला रोल घेतली. हा. पहले तो ऐसे बॉक्स में देते थे. अच्छा लगता था वो. फ्राइड राइस भी एक यही बार बॉक्स में आता है. हाँ इसके लिए क्वांटिटी मी बोली तुम्ही जास्त हम एकच घेतलं. हाँ 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 पण छान आहे. टेस्ट आहे ना. नाही टेस्ट करो. तू मटन खा. मटन मतलब मैं ऐसा खा सकती हूँ. हे माझं वेगळंच आहे. ते पफ वगैरे असं ना मी त्याच्यामधलं खाते. अच्छा है ना. काय आहे त्याबरोबर? हाँ लो ना. करा ना टेस्ट. इधर देखो. हा है ना. Nice? बोल खायला या खायला या. बोल बोल खायला या. बोल हाय फ्रेंड्स खायला या. बोल इथं बोल इथं. इथे इथे. बोल खायला या. एक घ्या एक घ्या. बोल मटन काय लागलंच नाही माझी. कमी इतना पीस पैसा असतात. मुझे मटन एक भी नहीं आया. नाही मटन खिमा आहे ना वो. सीमा है हा लग्नाची ना मटन अरे आमचं झालंय मस्त नाश्ता वगैरे करून कॉफी वगैरे पिऊन झालंय ना. आणि खूप मजा आली ना बँड्रा फोर्टला. तुम्ही पण एकदा जाऊ शकता बँडस्टँडला. कुठे कसं बोलणार बँड्रा. बँड्रा फोर्ट. बँड्रा फोर्ट ताज लँड्सच्या बाजूलाच आहे. आम्ही ताज लँड्समध्ये नव्हतो गेलो. आम्ही बँड्रा फोर्टला फिरायला गेलो होतो. आणि खरंच 2-3 तास आरामात फिरू शकता ना. आणि लहान पोरांना पण घेऊन जाऊ शकता. मस्त गार्डन वगैरे झालं आता तिकडे ना. छान खूप छान वाटलं. आणि फोटोज वगैरे पण आम्ही मस्त काढलेत. अचानक प्लॅन झाला. सुनैनाने बोललो आपण बँड्रा. तू कशी बोललीस. मला अचानक बँड्रा काय, मला फोर्ट. पण बँडस्टँड बोललो ना. हा त्या बर्गरचं बोललो. अच्छा बर्गरवरून आठवण आलं काटरोड तर लय लांब पडेल म्हणून मी बँडस्टँड फोर्टला जाऊया. हा तिला हर्ष बेकरीचा बर्गर खूप आवडतो आणि टेस्टी होता ना. मस्त. छान होता. तर काय नाही आमचं झालंय मस्त खाऊन पिऊन. कॉफी पण पियालोय आणि खरंच जा मस्त. आता कसं एकदम रेनोव्हेट झालं ना तिकडे. हा, मस्त. अजून चालू आहे अजून काम. काम चालूच आहे. मग छान छान फोटोज पण काढले आहेत.
आणि काय नाही बस एवढंच. आता इकडे मी त्याची तर ब्लॉग लई खुश झालेली. खूप खुश. आणि हा फिरण्यासारखं किती छान आहे ना, जागा एकदम मोकळी. आणि आज काय थर्सडे होता ना, तर जास्त एकदम फक्त क्राऊड पोरांना नव्हता. घेऊन खाली सी साईडला नका जाऊ. हा एकदम. खूप रिस्की आहे. अरे हा ते बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये, पूर्ण त्या एजवर होता तो मुलगा. छोटे बघ कशी करते माझी, इतका लहान पोरगा, तो कसं उभा होता तेच यार. पण त्यांना भान आमची पण हार्टबीट फास्ट होते इकडे त्याला असं बघून. तेच. त्यांचं लक्ष पण नाही, त्यांचं लक्ष भरले आहेत नुसते. नाही तर काय. हा आता नेक्स्ट आमचा प्लॅन आहे कुठे जायचं, नॅशनल पार्क बोरिवली. तर तिकडे आम्ही जाऊ. मग आता इकडे हा मी माझ्या बुबूला कसे झाले, कसं वाटतंय ग ते. हा ठीक आहे. शिट यार. मग आता इकडे मी ब्लॉग एंड करते. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय बाय. या सर्वांबरोबर बाय करते. बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.